नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीन वर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की ITIच्या विषयी. बघा मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हा सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी आभार आहे, कारण तुमचा आता ITIला नंबर लागलेला असेल. बरोबर आहे, ITIला नंबर तुमचा लागलेला असेल किंवा भरपूर विद्यार्थी जे ते कॅपमध्ये त्या ठिकाणी लागले असतील, भरपूर विद्यार्थी जे ते काउन्सिलिंग राऊंडला लागले असतील. बरोबर आहे, काउन्सिलिंग राऊंड जो झाला होता जिल्ह्याच्या लेवलला, त्याच्यामध्ये बहुतेकांचा नंबर लागला असेल. आता हे सगळं झाल्यानंतर बघा, महत्त्वाचं काय, कॅप राऊंड असेल किंवा मग काउन्सिल समुपदेशन फेरी असेल, याच्यामध्ये तुम्ही कठोर परिश्रमाने ITI मध्ये आपला जो प्रवेश आहे तो निश्चित केलेला आहे. तुम्हाला ITI मध्ये त्या ठिकाणी ऍडमिशन जे ते मिळालं असेल. येत्या 18 किंवा 19 ऑगस्ट पासून तुमचा हा जो काही नवीन प्रवास आहे तो सुरू होत आहे. नवीन प्रवासाला तुम्ही आता सुरुवात करत आहे, त्याच्या संदर्भात काही महत्त्वाचं मार्गदर्शन मी तुम्हाला देणार आहे. मागील 5 वर्षांपासून मी मार्गदर्शन करतोय विद्यार्थ्यांना, तर तुम्हाला या वर्षी हे खूप महत्त्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन आहे. ITIचं ऍडमिशन तुम्ही घेतलेलं आहे. ITIचं ऍडमिशन घेतलं म्हणजे सगळं झालं असं नसतं. ITIचं ऍडमिशन घेतल्यानंतर पण काही महत्त्वाचं मार्गदर्शन, जे काय अनुभव आहे ते मी तुमच्यासमोर त्या ठिकाणी शेअर करणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. त्याच्यासोबतच बघा मित्रांनो, तुम्ही आता ITI करत आहात. ITI करत असताना अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय, आपण ITI कशासाठी करतोय ते सगळ्यांनी लक्षात घ्या. आपल्या सगळ्यांना एकच अपेक्षा असते की सरकारी नोकरीला आपण लागलो पाहिजे. बरोबर आहे, सगळ्यांना वाटतंय सरकारी नोकरीला आपण लागलो पाहिजे. तर सरकारी नोकरीला लागलं पाहिजे असं सगळ्यांना वाटतंय, पण सरकारी नोकरीसाठी महत्त्वाचं काय असतं तर अभ्यास असतो. बघा, अभ्यास, परीक्षा, कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही, परीक्षा झाल्याशिवाय, परीक्षा पास केल्याशिवाय तुम्हाला नोकरी आता मिळत नाहीये. तर परीक्षा पास करण्यासाठी एक महत्त्वाचं, सगळ्यात चांगलं असं टेक्स्ट बुक या ब्रँडतर्फे एक महत्त्वाचं त्या ठिकाणी ऑफर जी ती सुरू झाली आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तर बघा, ही जी काय ऑफर आहे ती तुम्हाला अतिशय सवलत दरामध्ये आता त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. काही ठराविक कालावधीसाठी ही ऑफर आहे. त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये पाहायला मिळेल. बघा, तर बघा मित्रांनो, आझाद सपनों का पास या ठिकाणी टेक्स्टबुक मार्फत आझाद सपनों का पास ही ऑफर या ठिकाणी सुरू झाली आहे. ऑफर जर तुम्ही पाहिली तर बघा, 14 ऑगस्टला रात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान मध्ये ही ऑफर सुरू असणार आहे. 14 ऑगस्टला रात्री 12 ते 1च्या दरम्यान मध्ये ही ऑफर असणार आहे. याच्यामध्ये काय बघा, याच्यामध्ये तुम्हाला 1 वर्षासाठी तुम्हाला ही ऑफर जी पास आहे, ही पास तुम्हाला त्या ठिकाणी विकत घ्यायची आहे आणि 2 वर्षांची पास तुम्हाला फ्री मिळणार आहे. म्हणजे काय, तर बाय 1 आणि गेट 2 इयर पास तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे एकावर एकची त्या ठिकाणी ऑफर या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे. बघा, आपण जो इंडिपेंडन्स डे आहे, 79वा जो इंडिपेंडन्स डे आहे तो आपण सेलिब्रेट करत आहोत. त्यानिमित्ताने टेक्स्टबुक मार्फत ही ऑफर तुम्हाला देण्यात येत आहे. याच्यामध्ये ऑफरची प्राइस जर तुम्ही पाहिली तर बघा, अगदीच माफक आहे. म्हणजे फक्त आणि फक्त 349 रुपयांमध्ये तुम्हाला ऑफर मिळणार आहे. 14 ऑगस्टला रात्री 12 ते 1 दरम्यान मध्ये ही ऑफर असणार आहे. आणि जर तुम्ही आपला कोड यूज केलाय AKN12 हा जर कोड यूज केला तर तुम्हाला याच्यामध्ये डिस्काउंट मिळणार आहे 12%. तर नक्कीच तुम्ही याच्या ऑफरचा लाभ घेऊ शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सगळ्यांनाच माहिती, आपण सगळं काही कशासाठी करतोय तर सरकारी नोकरीसाठी. जर समजा ITIला असतानाच तुम्ही चांगला अभ्यास जर टेक्स्टबुकच्या ही पास घेऊन केलं, मग ही टेक्स्टबुकची जी पास आहे ही घेऊन जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते. सरकारी नोकरी मिळाली म्हणजे तुम्हाला ITI करण्याची देखील आवश्यकता राहणार नाहीये, कारण सगळं काही आपण कशासाठी करतोय, सरकारी नोकरीसाठी. तर चांगली ऑफर आहे. तुम्हाला लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे. आणि हा जो काही कोड आहे तो आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे. AKN12 जो कोड आहे हा आपला कोड तुम्ही यूज करा, तुम्हाला 12% ऑफ मिळून जाणार आहे. आता आपण महत्त्वाची माहिती पाहूया. बघा, तर बघा, तुमचा नवीन प्रवास आता सुरू होत आहे. तुमच्या या नवीन वाटचालीसाठी माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्या ठिकाणी देतोय. तुम्ही इलेक्ट्रिशियन असेल, फिटर असेल, वेल्डर असेल, डिझेल मेकॅनिक असेल, मोटर मेकॅनिक व्हेकल असेल, जो काही तुम्ही ट्रेड घेतलेला असेल तर तो ट्रेड हा खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या आवडीचाच तो ट्रेड तुम्ही टाकलेला होता आणि तो तुम्हाला आता मिळालेला आहे. बघा, आपण बहुतेक वेळा असं ज्यावेळेस आपल्या ITIला ऍडमिशन होऊन जातं त्यावेळेस आपण जर समजा शेजारचा मित्र काही सांगत असेल तर आपण म्हणत असतो तो ट्रेड चांगला होता कदाचित आणि मी तो घेतला नाही, असं बहुतेक विद्यार्थ्यांच्या सोबत होत असतं. त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला जो आवडीचा तो ट्रेड आपण त्या ठिकाणी मिळवलेला आहे एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढचं जे काही असेल भविष्य ते आपण त्या ट्रेडच्या माध्यमातूनच घडवणार आहोत, कारण तोच ट्रेड आपण त्या ठिकाणी टाकलेला होता. त्याच्यानंतर पुढे बघा काय होतं, तर बघा, काही जे ITI असतात, काही ट्रेड जे ते 1 वर्षासाठी असतात, काही ट्रेड हे 2 वर्षासाठी असतात. आता 1 वर्षाचा जो ट्रेड आहे तो साहजिकच लवकर निघून जातो आणि 2 वर्षाचा जो ट्रेड आहे
तर तो ट्रेड करत असताना विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स येतात. प्रॉब्लेम्स कसे येतात? काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की एका वर्षानंतर हे सगळं सोडून द्यावं असा पण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न त्या ठिकाणी येतो. पण मी सगळ्यांना सांगतो, जिद्द आणि चिकाटी हे लावून धरायचं आहे. हा ट्रेड तुम्हाला पूर्णच करायचा आहे, एवढं तुमच्या मनामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहायचं आहे. आणि हा ट्रेड जो काही तुम्ही घेतलेला असेल, ITI असेल, इलेक्ट्रिशियन असेल, फिटर असेल, डिझेल मेकॅनिक असेल, वेल्डर असेल, मोटर मेकॅनिकल व्हेकल असेल, कोपा असेल, जो काही तुम्ही घेतलेला असेल, तर तो ट्रेड तुम्हाला पूर्ण करायचं आहे, एवढं तुमचं ध्येय त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्या 2 वर्षांमध्ये मी ITI पास असेल आणि याच ट्रेडमधनं म्हणजे फिटर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, कुठलाही ट्रेड तुम्ही टाकला असेल तर त्या ट्रेडमधनं मी येत्या 2 वर्षांमध्ये किंवा येत्या 1 वर्षामध्ये मी हा ट्रेड पास असेल, एवढं तुम्हाला मनामध्ये निश्चित त्या ठिकाणी गाठ बांधून ठेवायचे. तरच तुमचं पुढे काहीतरी भविष्य घडणार आहे. बहुतेक विद्यार्थी जे आहेत ते ड्रॉपआउट करतात. म्हणजेच काय, म्हणजे मध्येच ITI सोडून देतात. आणि महत्वाचं म्हणजे बघा, ITI करत असताना एक महत्वाचं प्रॅक्टिकल्सकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिकल जे आहे ते तुम्हाला आलंच पाहिजे. प्रॅक्टिकलच्या जीवावरच, प्रॅक्टिकलच्या जोरावरच तुम्हाला पुढे त्या ठिकाणी संधी मिळत असतात. जर प्रॅक्टिकल तुम्हाला येत नसेल तर पुढे संधी मिळणार नाही. त्याच्यामुळे प्रॅक्टिकलमध्ये पण तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. दररोज त्या ठिकाणी जे तुमचं ITI असेल त्याला उपस्थिती तुम्हाला लावायचीच आहे. आणि बघा 75% प्लस तुमची त्या ठिकाणी उपस्थिती ही अनिवार्य आहे. तरच तुम्हाला परीक्षेला पण त्या ठिकाणी बसता येत, अशा पद्धतीचे नियम पण आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. चांगल्या पद्धतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चांगला ट्रेड तुम्हाला मिळालेला आहे. शेजारचा विद्यार्थी काय म्हणतोय किंवा शेजारचा मित्र काय म्हणतोय याच्याकडे लक्ष न देता तुमच्या ट्रेडकडे लक्ष द्या. आणि या ट्रेडमध्ये मी भविष्य कसं घडवू शकतो याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.